हरे कृष्ण सर्वांना. स्वागत हरे आहे कृष्ण. सर्वांचे. तर आपण आपलं मंगलाचरण म्हणूया हा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधू दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हा. आपण प्रभुपाद स्वामींना प्रणाम करते. ज्यांनी हे आपल्यासाठी सोप्या भाषेत भगवद्गीता लिहिली, इस्कॉन मंदिरांची स्थापना केली. पुन्हा आपल्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते, ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी, त्यांना प्रणाम करते. ज्यांनी म्हणजे जे आम्हाला खूप सपोर्ट करत असतात. आमच्या पूर्ण मराठीच्या टीमला प्रणाम करते. आणि अन्वया माताजी, ज्यांनी मला गीता शिकवली, त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सगळे पण रोज वेळात वेळ काढून येता, तुम्हाला सर्वांना पण प्रणाम. तर आहे ना, आपण म्हणजे कालच्या अध्यायात आपण भगवंतांची ऐश्वर्य बघितली होती. विभूती योग असं त्याचं नाव होतं. माताजी पुढची स्लाइड घ्या. आता आज विश्वरूप दर्शन. हे घ्या, आपल्या राधा गोविंदांचा आशीर्वाद घेऊया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हे इस्कॉनच्या वृंदावन मंदिरातले कृष्ण आणि बलराम आहेत. हे प्रभुपाद स्वामींना आशीर्वाद घेऊया. प्रभुपाद स्वामींचा. ओके. तर 10व्या अध्यायात आपण ऍक्च्युली काल भगवंतांची हे बघितलीत बघा, विविध ऐश्वर्य, विभूती योग. आणि आपण अर्जुनाच्या प्रार्थना बघितल्या. 10.8, 9, 10, 11 हे भगवद्गीतेतले चतुश्लोकी भगवद्गीता म्हणतात ह्या 4 श्लोकांना. हे भगवद्गीतेचं सार आहे, वेदांचं पण सार आहे ते. आणि त्याच्यानंतर अर्जुनाने केलेल्या प्रार्थना पण बघितल्या आपण. आणि पुन्हा ते जे चतुश्लोकी भगवद्गीता आहे, त्याच्यामध्ये कृष्णाने त्यांचा आपला संबंध काय हे सांगितलंय. अभ्युदय म्हणजे संबंध काय, अभ्युदय आणि प्रयोजन, असं 3 गोष्टी तिथे सांगितलेल्या. म्हणजे काय, आपला आणि कृष्णांचा संबंध काय, त्यांची उपासना कशी करायची, आणि म्हणजे त्याचं प्रयोजन काय, तर प्रेमाचं आदान प्रदान, असं ते चतुश्लोकी भगवद्गीतेमध्ये आहे. त्याच्यानंतर मग आपण अर्जुनाची पद्धत बघितली की आधी त्याने प्रार्थना केली परमब्रह्म
आणि मग काय सांगितलं की मला कारण सांगितलं की मला त्यांना का हवंय, निरंतर कृष्णांचं चिंतन करायचं होतं, म्हणून त्याला भगवंतांच्या विभूती पाहायच्या होत्या. तर आपण पण मंदिरात गेलं तर आधी जरा कृष्णांची स्तुती करावी आणि मग काय मागायचंय ते मागावं. हं. आता आजच्या अध्यायात ना छान आहे आजचा अध्याय पण अर्जुनामुळे आपल्याला पण आहे ना कृष्णांच्या विश्वरूपाचं दर्शन होणार आहे. तर आपण घेऊया आता दर्शन. माताजी पहिला श्लोक वाचा तुम्ही. हरे कृष्ण. हा येस. अर्जुन उवाच मदं गृहाय परं गुह्यमध्यात्मसंजितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहायं विगतो मम. हरे कृष्ण. कृष्णा. अर्जुन म्हणाला, या परमगृह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्णा. आता ना इथे अर्जुन काय म्हणतोय बघा, की ह्या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन मला उपदेश केला, ते ऐकून माझा मोह नष्ट झालाय. हा, आता मोह नष्ट झालाय असं अर्जुन म्हणतोय. मग तुम्हाला आठवतंय का अर्जुन कुठल्या मोहामध्ये सापड, त्याने काय सांगितले होते, त्याला कुठले मोह आहेत? करुणा, नातवांविषयी, आनंद नाही, गुरुजनांविषयी, नातलगांविषयी. कौटुंबिक परंपरा. हा हा हो, 5 पहिले. एक मिनिट, हा माझा फोन जरा हँग झालाय का झालाय. 5 सांगितले होते बघा पहिल्या अध्यायामध्ये, हो ना? करुणा, आनंद नाही, पाप, कौटुंबिक परंपरा, 5 विषय. 5 सांगितले असमंजस्य. होते की नाही ते. माताजी विषय. तुम्हाला मी दिसते का आणि हे माझा आवाज येतोय का? हो माताजी, येतोय आवाज. येतोय. तुम्ही दिसताय सुद्धा. पण मला माझं स्क्रीन दिसत नाहीये. काय माहिती हँग झाला की काय फोन. मी थोडस लीव होऊ का माताजी आणि परत जॉईन करते, कारण मला स्लाइड दिसत नाहीये. हो हो, रिजॉईन व्हा माताजी. हा हा चालेल. हा हा ओके, झालं झालं, लीव व्हावं लागलं नाही. चालेल चालेल. हरे कृष्ण. तर आहे ना आलंय स्लाइड पण. हा मग हा तो हे होता 5 त्या हे सांगितली होती ना की करुणा, हा पापी प्रतिक्रिया लागतील, पारंपरिक कौटुंबिक म्हणजे हे कौटुंबिक परंपरा, ही अशी ती त्याने जी 5 दुःखाची कारणं सांगितली होती, ते अर्जुनाचे मोह होते. हा, पाप लागेल, आनंद वाटत नाही, असमंजस मध्ये होतो. तर मग आता तो काय म्हणतोय बघा, की माझे ते मोह नष्ट झालेत. मग आता मोह नष्ट झाले त्याचे, मग तर गीता संपायला हवी होती. मग पुढे काय आहे आता गीतेमध्ये? हा, तर कारण तिथूनच सुरू झाली होती, तर ते तर त्याचे मोह नष्ट झाले. मग बघूया आपण हा आता अर्जुनाने काय सांगितलंय पुढे, म्हणजे काय कृष्णाने सांगितलंय. वाचा माताजी. हरे कृष्णा. हे कमल नयना, जीवाच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अवयी महात्म्याची अनुभूती झाली आहे. हे पुरुषोत्तम आहे परमेश्वर, तुम्ही सर्व वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरी प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात हे मी पाहू इच्छितो. हे प्रभो, मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्णा. हा बघा, हा आता कृष्ण काय सांगताय, अर्जुन काय सांगतोय कृष्णाला, की त्या पहिल्या ह्याच्या दुसऱ्या श्लोकामध्ये तो काय सांगतोय बघा, की मी जीवाची उत्पत्ती आणि लय याबद्दल तुमच्याकडून ऐकले आणि तुमच्या या अगाध अव्ययी महात्म्याची त्याला अनुभूती पण झाली आहे. हवे त्याने ऐकलंय आणि त्याला ते पटलंय वगैरे. हा, मग आता आपण एक त्याने ना प्रश्न विचारला होता बघा, आधिदैव म्हणजे काय. तेव्हा आपण त्याचं उत्तर काय होतं, तर वेगवेगळ्या देवी देवता असलेल्या भगवंतांचं विश्वरूप. हा,
तर अर्जुनाला ना आता ते विश्वरूप बघायचंय. त्यामुळे तो काय म्हणतोय की पुरुषोत्तम, हे पुरुषोत्तम परमेश्वर, तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरी या सृष्टीमध्ये तुम्ही कसे प्रविष्ट होता ते मी पाहू इच्छितो. आता अर्जुनाला बघायचंय की कसं हे सगळं कृष्ण इथे कसे चराचरामध्ये आहेत, सगळं कसं त्यांनी सामावून घेतलंय, स्वतःमध्ये धारण केलेलं आहे, ते ते त्याला बघायचंय. मग आता तो काय म्हणतोय बघा, की मागण्याची पद्धत बघा की हे प्रभो, मी तुमचं विश्वरूप पाहणे शक्य असेल असं जर का तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. म्हणजे तुम्हाला वाटतंय की मी ते पाहण्यास योग्य आहे तर तुम्ही मला दाखवा, असं अर्जुन सांगतोय. तर आपण पण आहे ना हे लक्षात घ्यायला हवं की आपण जेव्हा कृष्णांकडे जातो, मंदिरात जातो, तेव्हा मागण्याच्या पण काही पद्धती असतात. जसे गीता आपल्याला दाखवते बघा. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता ते आणि अर्जुनाला ते आदिदैव म्हणजे जे भगवंतांचं विविध देवी देवता वगैरे असणारं रूप, आता तेव्हा त्याने ऐकलं होतं 8व्या अध्यायामध्ये, ते त्याला आता बघायचंय. बघूया. नाही हरे नाही, थांबा थांबा माताजी, एक मिनिट. मग आता ना आपण तुम्हाला काय वाटतं सांगा, की अर्जुनाला का बघायचं असेल ते विश्वरूप? हे एक कारण झालं की त्याने ते तेव्हा ऐकलं होतं, तेव्हापासून त्याला ते उत्सुकता असेल की आदिदैव ते स्वरूप कसं आहे. त्यामुळे त्याला कृष्णांना बघायचं असेल त्या रूपामध्ये. आणि काय कारण असू शकतं? दिव्य ज्ञान देणारे नेमके कसे आहेत भगवंत? हा, बरोबर आहे. आणि काय कारण असू शकतं? का बघायचं होतं अर्जुनाला विश्वरूप? हरे कृष्ण माताजी, मी सांगू? सांगा. माताजी, या कलियुगात कोण म्हणू नये की मी विश्वरूप दर्शन बघितलं आहे. हो, ते आहेच. फक्त नहीं, तुम लोग ईमेल में मालूम नहीं पड़ रहा है, वो ईमेल फॉरवर्ड कर रहे हो. रेश्मा माताजी, तुमचं हे सुरू आहे माईक. आणि कोणाला सांगायचंय काय? तर ठीक आहे. कसं आहे, अर्जुनाचा एक हे की त्याला ते पाहायचं होतं कसं धारण केलंय कृष्णाने या प्राकृत सृष्टीमध्ये सगळं. आणि दुसरं, प्रभुपाद स्वामी त्यांच्या हे जे स्पष्टीकरण आहे ना त्याच्यामध्ये लिहितात की अर्जुनाने इथे विचारल्यामुळे एक क्लिअर झालं बघा की कृष्ण विश्वरूप कृष्णाने दाखवलं आणि अर्जुनाने ते बघितलं. हे आता सगळ्या मागून येणाऱ्यांना कळलं की नाही आपल्याला, इथे या पॉइंट क्लिअर झालेला आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोण म्हटलं ना, मी तर असतं ना मी भगवंत आहे वगैरे, तर आपण पण विचार करायला हवा, दाखवू शकतात का हे विश्वरूप जसं कृष्णाने दाखवलं? कारण इथे तर दाखवा म्हटल्यावर कृष्णाने दाखवलं कसं धारण केलं, आणि तुम्ही नंतर वर्णन पण आपण पुढे पाहूया. त्यामुळे आपल्या सगळ्यांना एक प्रकारे त्या विश्वरूपाचं दर्शन झालेलं आहे की कृष्णाने हे असं असं विश्वरूप दाखवलं. त्या अर्जुनाने हे दाखवायला सांगितल्यामुळे त्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे की कृष्ण ते दाखवू शकतात, आणि जे जे हे काही कृष्णाने सांगितलंय ते अर्जुनाने व्यवस्थित त्याच्यामध्ये सगळं बघितलं पण. त्यामुळे हे क्लिअर झालं की नुसतं सांगून म्हणजे हो कृष्णाने सांगितलं, तर इथे आता त्याने बघितलं पण. आणि कृष्णाने का दाखवलं? तर एकतर कृष्ण भक्तवत्सल आहेत. त्यांचा स्वभाव आहे भक्तवत्सल आहेत, ते भक्ताने मागणी केली ती त्यांनी प्रेमाने पुरवली. दुसरं, कृष्णांना अर्जुनाने युद्ध करायचं म्हणजे त्याचं कर्तव्य हे करावं असं वाटत होतं. आणि इथं ना ते बघतो अर्जुन की कसे सगळे मोठे मोठे योद्धे त्या विश्वरूपाच्या काळाच्या मुखामध्ये निघालेले आहेत. त्यामुळे आता कृष्ण काय सांगत होते, युद्धाचा परिणाम तर आधीच ठरलेला आहे, तू फक्त तुझं युद्ध करायचं कर्तव्य कर. हा तर तो आता बघेल की ते काळरूपी तोंडामध्ये सगळे योद्धे निघालेले आहेत.
त्यामुळे तो लढायला त्याला एक हुरूप पण येईल हा, असं म्हणून कृष्णाने पण दाखवलं. ओके. आता वाचा माताजी. हरे कृष्णा. वाच. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णांची अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहायची इच्छा आहे ते सर्व मी विश्वरूप प्रकट करू शकतो. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे, परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्राने मला पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. हरे कृष्णा. हा, मग आता ठीक आहे म्हणाले भगवंत, की मग पहा तू माझं हे हे ऐश्वर्य अलौकिक आणि नाना वर्णांची अशी माझी सहस्रावधी रूपे पहा. आणि इथे बघा ते काय म्हणतात, हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते तू या माझ्या देहामध्ये पहा. म्हणजे आपण सायंटिफिकली किती प्रगती केली अशी मानतो, हा, पण आपण असं एखादं हे म्हणू शकतो का की तू जे काय पाहू इच्छितोस ते बघ तू. तुझ्या पर्सनल ह्याच्यातलं हवं असेल किंवा ब्रह्मांडातलं हवं असेल, हे तुझी कसं सांगितलंय बघा, जे काय बघू इच्छितोस ते बघ. हा, इतकं परिपूर्ण त्यांनी सगळं धारण केलेलं होतं बघा. आणि भूत भविष्य वर्तमान कशातलं काही बघू शकतोस तू. हा, आणि सारे चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहेत म्हणतायत ते. मग पुढे काय आहे माहितीये, भगवंत हे पूर्ण आहे, दिव्य आहे. त्यांना आपण आपल्या अपूर्ण इंद्रियांनी ना बघू नाही शकत. मग कृष्ण त्या अर्जुनाला सांगतात की हे मी तुला दिव्य नेत्र देतो, दिव्य दृष्टी प्रदान करतो, आणि मग तू माझे योग ऐश्वर्य पहा, त्याशिवाय तू पाहू नाही शकणार. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे आता बघायला कसं सांगतायत ते, एक एकदा आपण कार्टून मध्ये वगैरे बघतो, गोल दाखवतात एक आणि त्याच्यात ती बघत असतात ना, गोलामध्ये जादूगार काय काय, तसं आता इथे ते सांगतायत की तुला जे काय बघायचंय ते ह्याच्यामध्ये बघ. आणि ते अर्जुनाला त्यांच्या लक्षात येतं की अर्जुन बघ तर म्हणतोय, पण अर्जुन बघू नाही शकणार आपण दिव्य दृष्टी दिल्याशिवाय. इथं संजयाला कशी दिव्य दृष्टी व्यासदेवानी दिलेली, तशी कृष्ण अर्जुनाला देतायत ते विश्वरूप बघण्यापुरतं. हा माताजी 9वा श्लोक वाचा. हा. संजय उवाच एवमुक्ता ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परम रूपमहेश्वरम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखविले. हरे कृष्णा. हा, तर आहे ना, आता असं संजय धृतराष्ट्राला सांगतोय, अशा प्रकारे भगवंत बोलले आणि त्यांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलं. तिथे बघ धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर बघा कसे भाव आहेत, भीतीयुक्त आश्चर्य पण आहे आणि भीती पण आहे. त्या विश्वरूप दाखवलं म्हणजे आता काय करतायत. हा, हे बघा खाली दिसतोय बघा, तो संजयाच्या समोर बसलाय. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्याचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर बघा हा, कृष्ण इथे पहिल्या ह्याच्यात वर्णन आहे, ते स्लाइड मध्ये बघा, ते आकाशापासून जमिनीपर्यंत म्हणजे सॉरी जमिनीपासून आकाशापर्यंत चहू दिशा त्याने व्यापल्या होत्या. जरा साधारण तुम्हाला त्या स्लाइड मध्ये अंदाज येईल बघ.
बघा पुऱ्या सगळ्या दिशा त्या विश्वरूपाने व्यापल्या होत्या आणि असंख्य नेत्र, असंख्य मुखे असं होतं त्याला. आणि दिव्य वेगवेगळे लेप, वेगवेगळ्या त्यातल्या रूपांना वेगवेगळे लेप दिले होते. वेगवेगळ्या माळा त्यांनी धारण केल्या होत्या. पुन्हा दिव्य असे सुगंध येत होते अर्जुनाला. आणि ते कसं होतं, अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होतं. पुन्हा अर्जुन काय म्हणतो, एकाच वेळ म्हणजे इथे काय म्हटलंय, एकाच वेळेस हजारो सूर्य उगवले, त्यांचं तेज कसं असेल, तेवढं तेजस्वी होतं ते. तेवढं विराट असं असेल बघा. घ्या बाताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेल्या परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडांची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्णा. आता बघा, ब्रह्मांडच्या ब्रह्मांड त्याच्यामध्ये स्थित झालेली अर्जुनाला दिसत होती. हा ही कशी ती आपले जे ब्रह्मांड असतात ती वेगवेगळ्या ग्रहांमध्ये विस्तृतपणे विभागलेली होती, पण त्या विश्वरूपामध्येच सामावलेली होती बघा ती सगळी. घ्या आणि बघूया काय काय बघतोय बघा. त्याला कृष्णाने सांगितलंय ना, जे काय तुला बघायचंय ते बघ. हरे वाचा. कृष्ण. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्णा. आतापर्यंत तो जरी ऐकत असला सगळं, मानतही होता तो, पण समोर कृष्ण म्हणजे कसे असे मनमोहन, त्याचा भाऊ असणारे कृष्ण नेहमी त्याच्या समोर असायचे तेच होते. आणि अचानक हे असं एवढं प्रचंड बघून, म्हणजे आपला मित्र म्हणजे असा आहे प्रत्यक्षात, हे बघून त्याच्या तो कसं झालं बघा, भ्रमित आणि आश्चर्यचकित झाला आणि त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आता ना इथे प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की रोमांच आपल्या अंगावर 2 वेळा उभे राहतात. एक तर भीतीने राहतात उभे. आपण जेव्हा खूप घाबरतो तेव्हा सर्कन अंगावर काटा आला म्हणतो की नाही आपण. आणि इथे मात्र दुसरा प्रकारातले, जेव्हा आपण खूप आनंदी असतो तेव्हा पण रोमांच उभे राहतात. म्हणजे ना एक अध्यात्माच्या मार्गात ना अष्टसात्विक विकार म्हणतात. जेव्हा एखाद्या कोणाला प्रत्यक्षात तो भगवंतांची अनुभूती करत असतो ना, तेव्हा अचानक असे अंगावर काटे म्हणजे रोमांच उभे राहतात, डोळ्यातून पाणी यायला लागतं, वाणी गदगद होते. असे ते हे असतात सिम्बॉल. तसा अर्जुन पण आता भगवंतांची वेगळी अनुभूती घेत होता. त्यामुळे हे भीतीने अंगावर रोमांच उभे राहिले नव्हते, जसे पहिल्या अध्यायात राहिले होते बघा भीतीने, तसा हा रोमांच नव्हता. तर हा सद्गदित होऊन असं त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. आणि हे तो कृष्णांना मग बघा प्रणाम केला, नतमस्तक झाला. आणि आता भगवंतांची प्रार्थना करतोय. वाचा माताजी. श्लोक वाचायचं का नाही? नाही नाहीये, श्लोक नाहीये. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना, इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी, अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरले असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य, अंत्य काहीच दिसत नाही. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र पावलेले आहे. तरी अनेक मुकुट, गदा आणि चक्राने सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. उत्तर आहे ना, हे ह्याचं वर्णन आहे बघा अर्जुनाने केलेलं विश्वरूपाचं. की तो काय काय बघतोय बघा. आता त्याने वर्णन केलंय की मी तुमच्या शरीरात काय काय बघतोय, तर वेगवेगळे देवी देवता आणि वेगवेगळ्या जीवांना पण बघतोय, इतर विविध. पुन्हा कमलासनावर बसलेले ब्रह्मदेव दिसतायत त्याला, शंकर दिसतायत आपले.
सगळे ऋषी मुनी दिसतायत. पुन्हा अलौकिक सर्प आहेत वेगवेगळे त्यांच्या देहामध्ये. पुन्हा अमर्याद आहे हे. सर्वत्र पसरलेलं आहे आणि असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतोय तो. आणि ह्या विश्वरूपाचा आदी, मध्य आणि अंत असं अर्जुनाला काहीच दिसत नाहीये. ते कुठे सुरू झालंय, कुठे संपतंय, काही नाही दिसत आहे त्याला. आणि हे तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्यामुळे ते ते पाहणे कठीण आहे. म्हणजे एवढी सूर्य एकत्र आल्यावर जे तेज होईल तसं तेजस्वी आहे आणि तरी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिलीये तरी पण त्याला ते सहन होत नाहीये. पाहणे कठीण आहे म्हणतोय. म्हणजे हे जे तेज आहे ना ते प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे पसरलंय. पुन्हा आणि काय काय अनेक मुकुट, गदा, चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. सगळीकडे त्याला तेच दिसतंय. घ्या माताजी आणि पण काय काय दिसतंय अर्जुनाला बघू आपण. वाचा माताजी. तुम्ही परम अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात. हे माझे मत आहे. म्हणजे अर्जुन काय काय सांगतोय बघा विश्वरूप बघून. ही कृष्णांची प्रार्थना करतोय तो. एवढं सगळं तो मानतोय त्यांना. तुम्ही आदी, मध्य, अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र, सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. म्हणजे चंद्र आणि सूर्य ह्या रूपाचे नेत्र आहे. पुन्हा मुखातून बाहेर पडणारा अग्नी सगळ्या विश्वाला तप्त करतोय. तुम्ही एकट्यानेच सारे आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. मग आता कृष्णाला ना अर्जुन काय सांगतोय बघा. तसं अर्जुनाला हे रूप बघायला झेपत नाहीये. म्हणजे आता वर्णन ऐकल्यावर तुम्ही पण बघता ना ते कसं आहे. एवढं आपलं पण हे नसतं, बघायची क्षमता पण नसते ना आपली. तर तो काय म्हणतोय आता, हे जे तुमचं अद्भुत रूप आहे ना, उग्र आहे थोडस. आणि ते बघून सगळे ग्रहलोक व्यथित होत आहेत, म्हणजे घाबरतायत. आणि पुन्हा आणि काय काय होतंय बघा. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करतात. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती, शांती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करत आहेत. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण आणि असुर सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. तर जे देवता आहेत ते काय करतायत, भगवंतांना शरण येऊन त्यांच्यामध्ये प्रवेश करतायत. जे बाकीचे जे अत्यंत भयभीत झालेत काही देवता, ते हात जोडून भगवंतांची प्रार्थना करतायत. मग आपण पण, आपल्याला पण भीती वाटली की आपण पण प्रार्थना करावी भगवंतांची. पुन्हा जे महर्षी आहेत, वेगवेगळे ऋषी सिद्धगण आहेत, ते काय करतायत, वैदिक मंत्रांचा उच्चार करतायत शांती असं म्हणून. ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि पण हे बाकीचे सगळे विस्मित होऊन भगवंतांना बघतायत. हरे कृष्ण. हे महाबाहू, देवता सहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकरा विकरा दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत. त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही, आकाशात भिडलेली तुमची आव असलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्ण. आता हे विश्वरूप कसं आहे माहित आहे, अकराळ विक्राळ आहे, महाकाय आहे. त्यामुळे अर्जुन काय सांगतोय, मला म्हणजे तो आधी काय सांगितलं त्याने,
की वेगवेगळे ग्रहलोक व्यतीत झालेत, पुन्हा पुन्हा देवता तुमच्यामध्ये हे शरण येत आहेत तुम्हाला, आणि ज्या देवतांना भीती वाटते ते तुमची स्तुती करतायत. जे तुमचे भक्त आहेत महर्षी वगैरे, ते शांती स्वस्ती म्हणून वैदिक मंत्रांचं पठण करतायत. आणि मग आता स्वतःला काय वाटतंय ते सांगतोय. म्हणजे फक्त मला एकट्यालाच नाही म्हणत आहे त्रास होतोय, सगळ्यांनाच भीती वाटते. आणि कसं आहे, हे जे विश्वरूप आहे ना, ते थोडंसं सहन करायला त्याला अवघड जाते. आणि प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही कृष्ण आता ज्या स्वरूपात आपले श्यामसुंदर कृष्ण, ह्यांच्याशी आपण जोडले जाऊ शकतो. पण ह्या रूपाशी आहे ना, अर्जुन स्वतःला जोडून घेऊ नाही शकत आहे. हे केवढं कसं वर्णन केलंय बघा, कुठून कसं, ज्याला आदी मध्य अंत नाही असं ते पसरलंय. आणि मग त्यामुळे त्याला कुठून कसं जोडून घेणार ना तो. त्यामुळे अर्जुनाला काय ते तितकंसं हे वाटत नाहीये, मन भावन असं, म्हणजे त्याला त्याच्याशी जोडून घेता येत नाहीये. त्यामुळे तो आता काय म्हणतोय, हे जे रूप आहे ना तुमचं, हे सगळं खूप असे मुख असणार, पाय उदर वगैरे असणार, मला ते व्यथित होतोय मी बघून. हा. आणि तुमची ही मुख कशी आहेत, आकाशाला भिडलेली आहेत, नेत्र प्रदीप्त विशाल आहेत. आणि हे बघून माझे मन भयाने व्यथित झालंय, आणि मी माझं धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाहीये. तो सांगतोय की माझा धीर हळूहळू सुटतोय, मला भीती वाटते, मानसिक संतुलन मी राखू नाही शकत आहे भगवंता. हा. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि हे जे विश्वरूप आहे ना, हे भगवंतानी अर्जुनाने सांगितलं म्हणून प्रकट केलेलं आहे. हे नाहीये, म्हणजे नित्य असं नाही. भगवंत अर्जुन म्हणाला म्हणून प्रकट केलेलं आहे त्यांनी ते. नाहीतर नित्य भगवंत हे त्यांच्या गोलोकधामात श्यामसुंदर रूपामध्ये असतात. हा, माताजी वाचा. हरे कृष्ण. सर्व पक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुरडा झाल्याचे मला दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्ण. बघा, आणि पुढे काय म्हणतोय, तो काय बघतोय बघा, सगळे धृतराष्ट्रपुत्र, भीष्म, कर्ण, द्रोण आणि पांडवांच्या पक्षातले पण सगळे योद्धे भगवंतांच्या मुखात प्रवेश करत आहेत. हा. आणि काही जणांचा भगवंतांच्या दातामध्ये अडकून चुराडा झालाय त्यांच्या मस्तकांचा. ते कसं आहे, त्याला बघायला झेपत नाहीये त्यामुळे ते. आणि ज्याप्रमाणे नद्यांचे प्रवाह समुद्राला भेटतात, तसे हे महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करतायत. तर हे सगळं तो बघतोय समोर. हा. त्यामुळे त्याला त्याची थोडी भीती वाटायला लागली आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. माताजी, हा 32वा श्लोक आहे. वाचता ना? हो, वाचते. श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षये कृत्प्रद्धो लोकान् समाहर्तुमि प्रवृत्ताः ऋतेऽपि त्वान् भविष्यन्ति सर्वे एवैव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त, पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. हरे कृष्ण. हा, मग इथे कृष्ण काय सांगतायत बघा, की जगताचा विनाश करणारा मी आहे. म्हणजे हा काळ म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं आता काळ? हा, काळ म्हणजे आता भूत भविष्य वर्तमान असं समजा, किंवा काळ म्हणजे साक्षात मृत्यू असंही समजू शकतो आपण, हो की नाही? तर हा काळ जो आहे ना, हा कृष्णांचा एक शुद्ध भक्त आहे, आणि तो कृष्णांची सेवा करतो. आणि तो काय करतो, तर ज्याला त्याला त्याच्या म्हणजे त्याच्या कर्मांप्रमाणे तो भेटत असतो. काळ.
मग तो काळ आहे ना बाकीच्यांना मृत्यू म्हणून भेटतो आणि भक्तांना ना थोडस वेगळं भेटतो. तो कसा भेटतो एकतर म्हणजे आपल्याला माहितच आहे जी जन्मली आहे त्याला मृत्यू हा आहेच हा. मग तो भक्तांना थोडा सौम्य असा भेटत असतो. कसा भेटतो माहित आहे म्हणजे हे तुम्ही पण अनुभव घ्या की तुम्ही एकदा कृष्णांशी भक्तीमध्ये जोडून घेतलं आणि खूप असं टाईट शेड्यूल वगैरे असलं तरी पण आपली इच्छा असते मनापासून की बाबा मला जॉब करायचंय. मग आपण घरी आलात आणि सगळं पुढचं पण घरात पण असतंच ना शेवटी पुढची कामं ती आटपून ना तरी पण मनात इच्छा असेल की प्रामाणिक इच्छा की नाही माझा जॉब राहिलाय मला करायचंय. तर बघा तुम्ही तुम्हाला त्यातनं पण थोडासा वेळ मिळेल आणि ना तुम्हाला जॉब करायला होईल म्हणजे आणि होईल पण तुमचा जॉब पुरा. म्हणजे थोडासा इलॅस्टिक असतो तो भक्तांसाठी. बघा तुम्ही ह्या अनुभवायच्या गोष्टी आहेत. आणि पुन्हा जर का आता सध्या जपाला मी सुरूच नाही केलेलं पण माझी खूप इच्छा आहे तर त्या तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये पण ना होणार तुमच्याकडून जॉब. कारण आपली प्रामाणिक इच्छा नसत असते त्यांना. किंवा आणि पण तुम्हाला वाटत असेल की मंदिरात जर ही सेवा मी करू शकतो आणि मला जरा ती घ्यावी आहे. बघा तुम्ही की काळ थोडासा असा होईल की तुम्हाला मिळेल वेळ आणि तुम्ही जाऊ शकाल ती सेवा पूर्ण करण्यासाठी. हा तर असा म्हणजे हे काळाचा एक गुण आहे. तर कारण कृष्णांचाच तो एक हे काळ म्हणजे हा आधी ते कृष्ण म्हणतायत ना आणि कृष्ण काय म्हणतायत पुढे तुझ्या व्यतिरिक्त ह्या दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा हा विनाश होणार आहे. कारण ते अर्जुनाला तिथं समोर दिसतंय पण. घ्या माताजी पुढची स्लाईड. तेहतीसावा श्लोक माताजी. हो. तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभ्यस्व जित्वा शत्रुं भुङ्गश्च राज्यं मयेवेत निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची. युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे अर्जुनाला ना आई कृष्ण सव्यसाची म्हणतात आणि वेगवेगळ्या नावानी हाक मारलेलं आहे की कधी कौंतेय म्हणतायत कधी भारता म्हणतायत. तर त्याला आपल्या आईच्या नावावरून आठवण म्हणजे मुलांना आवडतं ना आपल्या आईच्या आठवण काढलेली. पुन्हा त्यांच्या कुरुश्रेष्ठ वगैरे असं म्हणतायत. हा तर ह्या अशा वेगवेगळ्या नावानी आठवण करून त्याच्यामध्ये उत्साह आणतायत की तू उठ आणि युद्ध कर म्हणतात हे तुझं कर्तव्य आहे. हम्म आणि पुढे सांगतायत की आता तू शत्रूवर विजय मिळवणार आहेस ते तर तुला आता तिथे पुढे दिसलेलंच आहे. त्यामुळे तू युद्ध कर शत्रूवर विजय मिळव आणि एका समृद्ध राज्याचा उपभोग घे. आणि बघ काय की माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झालेला म्हणजे त्यांनी कर्मच अशी केली आहे की पूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे. तू फक्त तुझं निमित्त आहे. ते बघा हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हा तू तिथे युद्ध खेळणार हे फक्त तुझं निमित्त आहे. बाकी त्यांच्या कर्माने त्यांचा मृत्यू हा अगोदरच ठरलेलाच आहे तिथे होणारच आहे. तू करणार आहेस असं नाहीये. आणि सव्यसाची म्हणजे काय तर अर्जुन एक कुशल धनुर्धर होता. श्रेष्ठ धनुर्धर होताच तो. तो जेव्हा उजव्या हाताने जेवढा व्यवस्थित म्हणजे नेम धरू शकायचा तेवढाच तो डाव्या हाताने पण तेवढाच कुशलपणे अचूकपणे नेम धरू शकायचा म्हणून त्याला ते सव्यसाची म्हटलेलं आहे. हा तर इथे ना अर्जुनाला त्याचं कर्तव्य करायला सांगतायत. तसं आपण पण जीवनामध्ये तर आपल्याला पण गीता कळली आहे ना तर आपण पण इथे आता हे डॉक्टर दाखवलेत बघा ते त्यांच्या ते उपकरण वापरून त्याचा उपयोग काय करायला हवा त्यांनी त्या सर्जननी की त्या रोग्याला बरं करण्याचा प्रयत्न करायला हवा ना त्याची
काय जो प्रॉब्लेम असेल तो काढून टाकायचा प्रयत्न करायला हवा. तसंच आपण ही जी आपली भौतिकाची गाठ आहे ना, ती आता सुटते का ह्याचा प्रयत्न करायला हवा थोडासा. आपण जप करायला हवे, तुम्ही कीर्तन करू शकता घरातल्यांबरोबर, त्यांना कथा सांगा. तुम्ही वेगवेगळ्या कथा श्रवण करा. मंदिरांमध्ये जा, तिथे बघा तुमच्या योग्य सेवा असणार, त्या घ्या. तिथल्या भक्तांशी हे म्हणजे त्यांच्याशी भेटा, बोला, त्यांच्याशी संपर्कात राहा. संगतीचा खूप चांगला परिणाम होतो आपल्यावर. ओके. आणि आता ह्या आमची तुम्हाला कुठून तरी कशी तरी लिंक आली, तशा ह्या आपल्या क्लासेसच्या लिंक आणि फॉरवर्ड करा. ग्रंथ वाचा थोडेसे. ठीक. घ्या माताजी पुढची स्लाइड. इथे कृष्ण त्यामुळे अगदी शेवटच्या अध्यायापर्यंत कृष्ण सांगतात की प्रत्येकाने आपल्या आपल्या कर्तव्याच्या ह्याच्यावर चालायचं असतं मार्गावर. माताजी पुढची. हरे कृष्णा. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, परंतु तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस, केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्णा. हा बघा, कृष्णच सांगतायत की ऑलरेडी ह्या सगळ्यांना मी पूर्वीच मारलेलं आहे. तू फक्त तू असं व्यथित म्हणजे त्याच्यासाठी दुःख करू नकोस. तू फक्त युद्ध कर आणि विजय प्राप्त कर. घ्या माताजी पुढची स्लाइड. झालंय आपलं ते. वाचू काय माताजी मी हे? संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडे कडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना म्हणाला. म्हणजे तो कसा झाला होता बघा ते विश्वरूप बघून. अत्यंत भयभीत झालेला आणि थरथर कापत होता. आणि त्याने मग पुन्हा पुन्हा भगवंतांना नमस्कार केला. आणि काय म्हणतो बघा, अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरुक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तता पळत आहेत. हे सर्व योग्यच घडतंय. आता भगवंतांच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते. म्हणजे ना, तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण ना बारकाईने बघायला पाहिजे. आता अर्जुनही भगवंतांचा नित्य हे आहे तो, म्हणजे त्याला नित्य सहचारी म्हणतात हे पांडव म्हणजे. तर तो काय म्हणतोय की तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते. म्हणजे जेव्हा आपण भगवंतांचा जप करतो ना, तेव्हा आपल्याला तर आनंद होतो, कारण तो आत्म्याचा आनंद आहे. पण तुमच्या घरातलं, तुमच्या अवतीभोवतीचं जे वातावरण असतं ना, त्या व्हायब्रेशन्समुळे आनंदी बनतं. म्हणजे एक प्रकारे तुम्ही हरिनाम जप सगळी जण जेवढं करणार तेवढं ना आपण हे जे वातावरण आहे, ही पृथ्वी आहे ना, ह्याच्यामध्ये आनंद आणि शुद्ध करत जाऊ शकतो हे वातावरण. आणि आनंद सगळ्यांना देऊ शकतो. सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. पुन्हा सिद्ध पुरुष तुम्हाला नमस्कार करतील. आता तिथे मात्र बघा, हा जे भक्त आहेत, जे सिद्ध पुरुष आहेत, ते नमस्कार करतायत. आणि राक्षस काय करतायत? जे राक्षसी वृत्तीचे आहेत ना, त्यांना ते मृत्यूच्या स्वरूपात दिसतात. रूपामध्ये किंवा त्यांच्या प्रिय देवांच्या रूपांमध्ये दिसत आहेत, भगवंताच्या रूपामध्ये. आणि जे राक्षसी वृत्तीचे आहेत त्यांना ते मृत्यूच्या रूपात दिसतात. त्यामुळे इतस्तता पळत आहेत. हे महात्मन, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदि सृष्टीकर्ते तुम्ही आहात. तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. म्हणजे अर्जुन सांगतोय की तुम्ही या भौतिक सृष्टीच्या पलीकडे आहात आणि अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. तो त्यांची स्तुती बघा कशी करतोय. आणि पण काय म्हणतोय, तुम्ही आदिपुरुष भगवान
तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगाचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. हं? ह्या तुम्ही त्रिगुणातीत असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हा, हे अनंत रूपा तुमची ही सारी भौतिक तुम्हीच ही सारी भौतिक सृष्टी व्यापलेली आहे. म्हणजे सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांच्या पलीकडे आहेत भगवान. ह्या त्रिगुणांनी ते नाही बांधलेले. पुन्हा परम आश्रयस्थान आहेत. हा, आणि ही सारी भौतिक सृष्टी भगवंतांनी व्यापलेली आहे. तर ते कृष्णानेच स्वतः बघितलं तिथे. ओके. घ्या माताजी. सॉरी, अर्जुनाने समोर तो बघतोच आहे ते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा, मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने आणि प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एका शय्यावर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना, कधी कधी एकांतवासात, तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या या सर्व अपराधांबद्दल मला क्षमा करा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता कसं झालंय, अर्जुनाने बघितलं ना की कसं त्यांनी सगळं सामावून धरलेलं आहे, धारण केलेलं आहे. तर त्यामुळे अर्जुन आता ना त्यांना म्हणजे मग काय म्हणतोय, क्षमा मागतोय की तो काय, ती आत्ते मामे भावंड होतीत ना. मग मामे भाऊ आणि आत्ते भाऊ मध्ये एकत्र असायची तेव्हा आपले एकाच वयाची, मग असं भावंडांसारखेच राहणार ना, आणि होतीतच ती भावंड. मग ते कसं म्हणतोय बघा, मी तुम्हाला कित्येकदा ए यादव वगैरे, ए कृष्ण अशी हाक मारली अनादराने. पुन्हा तुमच्या बरोबर विश्रांतीच्या वेळेस चेष्टा करताना बरेचदा पलंगावर एकत्र आपण झोपलो, एकत्र भोजन केलं. हा, कधी कधी मित्रांसमोर तुमचा आपण थट्ट्या मस्कऱ्या करतच असतो ना. तुमचा अपमान पण केला, तर तो ह्या सगळ्या अपमानांबद्दल, अपराधांबद्दल बघा क्षमा करा म्हणतोय. आता त्याला कळलं कृष्ण कोण आहेत, आपण कोण आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. मग आता कृष्ण काय म्हणतात. आता आणि ना आता पुढे तो सांगतोय की वाचा माताजी. हरे कृष्णा. पूर्वी मी कधी न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्णा. आता ना आपल्या हातून पण कधी कधी चुका वगैरे झाल्या तर आपण पण भगवंतांची प्रार्थना करायची, आणि जसं अर्जुनाने आता मला क्षमा करा म्हणून सांगितलं तसं आपण पण क्षमा मागायची. की नकळत झाल्या असतील म्हणतो, माझ्याकडून झाल्या चुका, तर तुम्ही मला क्षमा करा म्हणतो. तसं आपण पण आपल्या हातून काही चूक झाली ना तर भगवंतांकडे जाऊन क्षमा मागावी. पहिल्यांदा त्यांची प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की असं असं माझ्या हातून चूक झाली भगवंता. आणि पुढं काय सांगतोय, आता मी माझं मत म्हणतोय भयाने व्याकुळ झालेलं आहे. पहिल्यांदा आनंद झाला, पण आता मग त्याला मला सहन होत नाहीये ते बघून. मला खूप जास्त भीती वाटते. आणि त्या अर्जुन त्या रूपाबरोबर त्यामुळे जोडला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे म्हणतोय की आता तुम्ही आहे ना तुमचं भगवान रूप प्रकट करा, पुरुषोत्तम भगवान रूप, जे खूप मनमोहक असं रूप आहे ते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुमच्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंग शक्तीद्वारे या प्राकृत जगताच हे परमश्रेष्ठ विश्वरूप दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीही अनंत तेजमय आणि आद्य रूप पाहिले नाही. हे क्रूर प्रवीर, तुझ्या पूर्वी माझे हे विश्वरूप कोणी पाहिले नव्हते, कारण वेद अध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहे. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मद्भक्त, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतोस. हरे कृष्ण. बघा, इथे 47व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतायत की मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे ह्या भौतिक जगातच माझं हे विश्वरूप दाखवलं.
पण तुझ्या म्हणजे अर्जुनाशिवाय कोणीच हे विश्वरूप बघितलेलं नाहीये. हम्म. एकदाशी थोडीशी झलक दाखवली होती त्यांच्या मैयाला. एकदा कृष्ण बलराम सांगत येतात, मैया मैया तुझ्या कृष्णाने बघ माती खाल्ली. मग मैया येते धावत, आता बाळाने माती खाल्ली म्हटल्यावर पोटात हे होतं दुखेल वगैरे म्हणून. आणि विचारते ना, तू माती खाल्लीस? हा असा करून तोंड बंद करून बसलेला असतो. तोंड उघड म्हणत असते मग ते कसं बसं गिळतो आणि तोंड उघडतो. तोंड उघडल्याबरोबर मैयाला काय तोंड उघडणार नाही म्हणत असतो, कारण बरोबर आहे, त्याला माहित असतं की आपल्या आईला ते बघायला झेपणार नाही. आतमध्ये तोंड उघडल्यावर काय दिसतं मैयाला? ती दोघं दिसतात, त्यांचं गोकुळ वृंदावन असं करत करत पृथ्वी असं सगळं दिसायला सुरू होतं आणि यशोदा माता चक्कर येऊन पडतात. हम्म. तर जराशी झलक म्हणजे तिथे पण एक आपल्या लक्षात येऊ शकतं ना, की त्यांच्या आतमध्ये ते होतं बघा सगळं. तर ते एक झलक होती. इथं पूर्ण विश्वरूप म्हणाल तर फक्त अर्जुनाने आणि संजयाला दिव्य दृष्टी असल्यामुळे मग थोडं म्हणजे संजयाने बघितलं. हा. आणि तुझ्या पूर्वी हे विश्वरूप कुणी पाहिले नव्हते. त्याच्या पुढचं वाक्य बघा, कारण वेदाध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला या विराट रूपात भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. म्हणजे ना, तुम्ही कृष्णांना बांधू नाही शकत. आपण कृष्णाची भक्ती करू शकतो, प्रेमाचे संबंध जोडू शकतो. हा, कृष्ण हे भक्त वत्सल आहेत आणि त्यांनी त्यांच्या चौथ्या अध्यायात सांगितले बघा, ते अवतार घेण्याच्या कारणांमध्ये, की माझ्या भक्तांना आनंद देण्यासाठीच ते इथे खास येतात. हे सगळं ठीक आहे, पण आपण काहीतरी करू नये ना, कृष्णांना असं बांधू नाही शकत, की मी आता एवढ्या माळा जप केला किंवा मी अशी भक्ती केली, आता मला तुम्ही ते द्या. ही कृष्णांच्या भक्तीची पद्धत नाहीये. ते कशानेच बांधील नाहीये. ते जे म्हणजे त्यांना वाटलं तर तुम्हाला देणार, नाही वाटलं तर नाहीही देणार. बाकीच्या देवी देवतांसारखे ते बांधील नाहीयेत तुम्हाला काय देण्यासाठी. हा, मी बाबा कृष्णा एवढी भक्ती केली आणि तुम्हाला काहीच दिलं नाही असं नाही. कृष्णांच्या भक्तीचा नियम कसा आहे माहित आहे? ते भक्ताचं अंतिम हित बघतात. म्हणजे भक्ताला काय हवंय ते देतील पण आणि नाही पण देतील. पण त्या भक्ताचं अंतिम हित मात्र बघतात, की ह्या भक्ताचं हित कशामध्ये आहे. आणि अर्जुनाचं पण ते म्हणतात ना, की मी तुझ्या हितार्थ सांगतोय वगैरे. म्हणजे ते कशानेही बांधील नाहीयेत काहीही देण्यासाठी. आणि दिलं बघतात ते फक्त एकच, की आपल्या भक्ताचं हित कशामध्ये. हम्म. त्यामुळे आपण पण हे स्वीकारायला हवं, की कृष्ण जे करतील ते अंतिम हितार्थच असेल माझ्या. आणि आता त्यांना पण कळतंय, की माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झालायस. मग आता माझं हे रूप समाप्त करतो म्हणतात. आणि हे मदभक्ता म्हणजे माझ्या भक्ता, आता तू साऱ्या क्लेशातून मुक्त हो. आणि माताजी, हा आली स्लाइड. मला वाटलं परत माझा स्क्रीन हे झाला. ठीक आहे. तर आणि तू आता आहे ना, शांत चित्ताने तुला जे पाहण्याची इच्छा आहे ते रूप पाहू शकतोस. हा. घ्या माताजी पुढची स्लाइड. मग पहिल्यांदा चतुर्भुज नारायण रूपात येतात आणि मग भगवंत कृष्णांच्या रूपात येतात. हा. हरे कृष्ण. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णांनी याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्ण. तर पहिल्यांदा चतुर्भुज रूप प्रकट केलं आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. म्हणजे मग ते रूप नेहमीच्या रूपात आल्यावर बघा अर्जुन जरा कम्फर्टेबल झाला. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचू माताजी मी. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिले तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालोय आणि मी आपल्या पूर्वस्थितीत आलोय. हे अर्जुनाने सांगितलं, की हे तुमचं हे जे मनमोहक असं सुंदर अति सुंदर रूप पाहून, मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालोय आणि पूर्वस्थितीमध्ये आलोय. मग ह्यावरून पुन्हा पुन्हा आपण लक्षात ठेवा, की भगवंत हे फॉर्मलेस नाहीयेत.
की ते म्हणजे ते या निसर्गामध्ये सामावलेत वगैरे. आता आपण त्यांचं विश्वरूप बघूनच आलोय ह्या 51व्या श्लोकाकडे. तर अर्जुन काय म्हणतोय बघा, ते सगळं बघूनच तो आलाय आणि तो काय म्हणतोय, की हे जे तुमचं हे जे समोर कृष्ण हे जे रूप आहे ना, भगवान रूप, हे बघून आता त्याला किती शांत आणि आनंदी वाटतंय. तर आपण पण त्या रूपावर आपलं ध्यान करायचंय हां. आणि त्या रूपाशी आपण जोडले जाऊ शकतो. वाटलं तुम्हाला, की त्यांना एखादी माला करून, फुलांचा हार करून घालावा, तर तुम्ही घालू शकता. घरात असतातच ना आपल्या भगवंत. पुन्हा त्यांना तुळशीची पानं अर्पण करावी, करू शकता. हां, आता जे रूप कुठून सुरू होतंय, कुठे संपतंय हे कळत नाहीये. त्या रूपाला आपण असं जोडून कसं घेणार? त्यांची सेवा कशी करणार सांगा? श्री भगवान म्हणाले, "हे अर्जुना, तू आता माझे जे रूप पाहत आहेस, त्याचे दर्शन होणं अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याचा नित्य प्रयत्नात असतात." म्हणजे ना भगवंतांना त्यांच्या ह्या द्विभुज रूपात, श्यामसुंदर रूपात पाहणं अत्यंत कठीण आहे बघा हां. कुणाला देवतांना सुद्धा कठीण आहे. आपलं तर सोडूनच द्या. ते त्यांच्या श्यामसुंदर रूपात गोलोक वृंदावन धामात असतात, जे ऑलरेडी खूप लांब आहे. हां, तर त्यामुळे त्यांना ह्या रूपात, द्विभुज रूपात बघणं अत्यंत कठीण आहे आणि देवता पण ना अशा नित्य प्रयत्नात असतात, की कधी आपल्याला हे रूप दिसेल. तेव्हा त्यामुळे भगवंत जेव्हा अवतार वगैरे घेतात, तेव्हा देवी-देवता येऊन ना त्या रूपाचं दर्शन घेतात आणि त्यांना बघा हे प्रार्थना वगैरे अर्पण करत असतात बघा, त्यामुळेच. कारण हे रूप अत्यंत हे आहे, दुर्लभ आहे हां. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे, तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येतं. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हे पुन्हा सांगतायत, की अनन्य भक्ती, दुसरा काही उपाय नाहीये. आणि भक्ती म्हणजे काय? भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा. तर आपण सेवेद्वारे कृष्णांशी जोडून घ्यायला हवं आणि एवढा एकमेव मार्ग आहे म्हणतात, की कृष्णांना जाणण्याचा आणि त्यांच्या या रहस्यमय तत्वात प्रवेश करण्याचा. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. 54वा श्लोक माताजी. हा. हरे कृष्णा. भक्त्या त्वदन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं दृष्टं च तत्त्वेन प्रवेष्टं च परतम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे हा कृष्ण. हा आताच आपण वाचला तोच असतो. हे हे अर्जुना, अर्जुना. हा वाचा. मी जसं तुझ्यासमोर उभा आहे, तसे मला केवळ अनन्य भक्ती योगाने जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. बघा इथे हे श्लोक आपण अभ्यास करायला हवे, लक्षात ठेवायला हवे. त्यांनी सांगितलंय की अनन्य भक्ती योगाशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही भगवंतांना त्यांच्या ह्या द्विभुज ह्या श्यामसुंदर रूपामध्ये जाण्याचा. फक्त भक्ती योगानेच आपण त्यांना प्राप्त करू शकतो. हा घ्या माताजी, पुढे आहे का बघा स्लाइड. माताजी 55वा श्लोक. हो हो. हरे कृष्णा. मत्कर्म कृं मत्परमो मद्भक्त संगवर्जिता नैवेदे सर्वभूतेषु यः मामेति पांडव. हरे कृष्ण. हरे हे कृष्ण. अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष्य मानतो, सर्व प्राणीमात्राशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. तर इथे ना फक्त तर्कवाद म्हणजे कृष्णांना आवडत नाही. की ते काय म्हणतात, सकाम कर्म, सकाम नको म्हणतात, तुम्ही कृष्ण भावना भावित कर्म करा.
हा आता आपण कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे काय ते बघितलेलं आहे. तर आपलं जीवन आपण कृष्ण भावना भावित जीवन जगायला हवं. सर्व बाजूनी कृष्णांशी जोडून घेऊ. ओके. आणि तुम्ही ना तर्कवादाच्या संघातून मुक्त व्हायला हवं. म्हणजे वेदांच्या मध्ये कसं असतं, कृष्ण हे कृष्ण नव्हे, ते कृष्ण नव्हे, असं नुसतं नेती नेती. पण ते कसे आहेत हे आपल्याला माहित आहे ना, की श्यामसुंदर आहे, त्यांच्या हातात म्हणजे बासुरी आहे वगैरे, हे सगळं माहित आहे. मग आपण त्या तर्कातून बाहेर पडायला हवं. हा, हे कृष्ण आहेत आणि मला त्यांच्याशी भक्तीद्वारे जोडायचंय असं. अं तर्कवाद नुसता करत बसणे म्हणजे कसं असतं, आता मी इथे बसले आणि बाहेर एक मोठा आवाज झाला, तर मी इथे काय म्हणेन, बापरे कोणतरी कोणावर धडकलं काय, की काय मोठं जोरात पडलं, हा की कुठला तरी म्हणजे काय ऍक्सिडेंटच झाला, असं आता मी इथे बसून फक्त बडबड करते. प्रत्यक्षात मी काय करायला हवं, की मी उठून जायला हवं, इथे काय झालंय बघायला हवं, कुणाला काय मदत करू शकत असले तर करायला हवी. हा, हे जे तर्कवाद करणं असतं ना, प्रत्यक्षात ही काहीच करत नाहीत. नुसते एकमेकाचे मुद्दे खोडून काढणं. आणि कृष्णांना ना तो आवडत नाही, तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन. कृष्णाने 4थ्या अध्यायातच सांगितलेलं आहे, तुम्हाला जिज्ञासा करायची आहे ना, तर नक्की तू म्हणजे गुरूंकडे जा, त्यांची सेवा करा आणि जिज्ञासा करा. म्हणजे सेवा करा, विनम्र व्हा आणि ज्या तुमच्या शंका आहेत त्या विचारून त्या शंकांमधून हे व्हा, मुक्त व्हा. आणि मग तरी तुम्ही कृष्ण काय आहेत कळल्यावर तरी कृष्णाशी जोडून घ्यायला पाहिजे. नुसतं तर्कवादात अडकून पडलो तर आपण जाणार कुठंच नाही आहोत. हं? आणि कुठल्याही चर्चेचं ध्येय हे प्रोग्रेस असायला हवं, प्रगती असायला हवं. जिंकणं किंवा हरणं हे कुठल्या चर्चेचं ध्येय नसावं. हं? आपलं ज्ञान मिळवणं हे ध्येय हवं. पुन्हा जो विशुद्ध भक्तीला संलग्न होतो आणि कृष्ण माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो. हं? भगवंतांना आपल्या जीवनाचं लक्ष मानतो. हा, हे बघा, हे त्यांना गुण किती आवडतात. आणि तुम्ही ह्या 4-5 वाक्यांमध्ये आपले सगळ्या संतांचं चरित्र बसतं बघा. सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चित मला प्राप्त होतो. आता इथे प्राणी म्हणजे फक्त मानव घेऊ नका, तर बाकीचे जे प्राणी आहेत ना, त्या सर्वांशी मित्रत्वाने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. म्हणजे त्यांच्या हृदयात सगळ्यांविषयी करुणा हवी. भक्तांच्या हृदयामध्ये. तुम्ही ते ऐकलेलं ना, आपले नाथ महाराज एकदा त्यांच्या हातात गंगाजल असतं, पण एक कुत्रा पाण्याचे शोध म्हणजे पाणी शोधत किती असा हे होत असतो, म्हणजे पाण्याशिवाय तडफडत असतो. मग ते गंगाजल, तेव्हा गंगाजल मिळणं तसं सोपं नव्हतं. आता प्रवास जरा सोपे झाले, तर पण ते देऊन टाकतात त्या ह्याला. तर असे हे संत, हे जे आता सांगितलं, हे सगळे गुण आपल्याला संतांमध्ये एकत्र दिसणार बघा. तर हे गुण भक्तांना आवडतात. आणि कृष्ण काय सांगतायत, तुम्ही असे वागलात तर निश्चित मला प्राप्त करू शकाल. ही अनन्य भक्ती आहे बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. मग झालं, आपण आजच्या अध्यायामध्ये बघितलं की अर्जुनाने विनंती केली कृष्णांना की तुम्ही मला हे विश्वरूप दाखवा. त्याने विनंती केल्यामुळे आपण पण बघितलं. आणि मग कृष्णाने पण विश्वरूपाचं वर्णन केलं, मग त्याला दिव्य दृष्टी दिली आणि विश्वरूप दाखवलं. मग अर्जुनाच्या त्या विश्वरूपाचा अनुभव बघितला, कृष्णाने उत्तर दिलं त्याच्याविषयी. पुन्हा मग अर्जुनाने प्रार्थना केली की मी आता भयभीत झालो आणि तुम्ही तुमचं हे दाखवा, सौम्य हे श्यामसुंदर असं रूप दाखवा. मग पुढे आणि कृष्णाने काय सांगितलं की भगवंतांना पाहण्यासाठी शुद्ध भक्तीची, भक्तात्वान अनन्य शक्य, की तुम्हाला अनन्य भक्तीशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. ओके. चालेल, घ्या. झाला आपला हे. माताजी तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करू शकता. झाला. आणि तुम्हाला काही शंका असली तर विचार.